आयला मी काय म्हणतो गौरी आता त्याच्या हातात कारभार द्यायचा तर आपल्या तरुण पिढीच्या हातात कारभार घेऊन ना म्हणजे कडू पाणी पण आपल्याला उड्या आणता येतील. नाही नाही मी बी तेच म्हणत होतो. तात्याचा विचार आपला विचार काही समजून घेत नाही ना. नाही तर 2 मांडीवर 2 लेकरं 2 जणांची बसवलीच असती. अरे खालची आळी फुटली ना मला नाही वाटत आपण निवडून येऊ. ए खळबुटिया अरे आळी फुटली आपलं नशीब थोडी फुटले. काय बी करा ना म्हाताऱ्यांना कोंबड्या डाल्या डालगी द्या आता त्या थेरड्यांना तिकडं बैल जोडायला तिकडं नांगर द्या. काय बी करा आपल्याच हापशाला पाणी आलं पाहिजे. नाही नाही पाणी तर आपल्याच हापशाला लागणार आणि दांडा वहिनींच्या हातात असणार. तुला म्हणायचं काय? अरे म्हणजे त्याला असं म्हणायचंय की वहिनीलाच उमेदवार केलं उभं कर. अरे त्या आमचं बाळ कधी किचनच्या बाहेर आलं नाही आणि त्याला काय करायचं राजकारणातलं. अरे मी काय म्हणतो आपण हातीची चाल खेळू ना म्हणजे खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. म्हणजे अरे म्हणजे त्याला असं म्हणायचंय की नाव फक्त वहिनीचं लावायचं बाकी कारभार सगळं तुझ्याच हातात घ्यायचं. असं आहे का? त्याला भारी भारी. चला ना मग जाऊन आपण विचारूच वहिनीला. चला चला गाडी कुठं लावली? अरे तिकडं लावली गाडी. आपल्या देशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला हिला काहीच माहित नाही. राष्ट्रपिता नाही राष्ट्रपती. अच्छा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? दादा सोपा प्रश्न विचारा की. बायको आपल्या गावचं सरपंच कोण आहे? ते वय ते आपल्या काय येतात ना का मामा चहा प्यायला तेच. त्यांचं नाव काय? नाही माहित. काहीच माहित नाही. तुम्हाला म्हटलं होतं अरे ही निवळ बावळाट आहे हिला निसा चपात्याची याच्यात बाकी काय येतच नाही हिला. बावळट? कुणाला बावळट म्हणताय तुम्ही? हा नाही बाई म्हणजे तुम्हाला खेळणं वाटतंय नाही का? हा नवऱ्याने म्हणून तसं ऐकायचं नवऱ्याने बोलन तसं करायचं. नवरा म्हणला स्वयंपाक करायचा. हा नवरा म्हण मोल करीन बनायचं. उसाच्या कामाला जायचं. हा जसं म्हणून तसं करायचं. चहा बनवायचा माहितीये तुम्हाला? हा बिर्याणी कशी बनती माहितीये? नाही ना. कोणी मग बावळट? आम्ही काय म्हणतोय राहणं बी तू बी राहिली तर मी निवडून येईल. गावचा विकास करायचा बाकी काही नाही. बर नवऱ्याच्या मागं उभं राहणं बायकोचं कर्तव्यच आहे ना. राहते उभी. चला ऐकलं मला. चला ठेव खाली. चला प्रचाराला जायचं. चला बावळट म्हणा चला. आयला राजकारणी बी कुठल्या तऱ्हाला पोचते ती सांगता येत नाही बघ. काय आलो? अरे ती सांत्याची बायको हा निवडणुकीला उभी राहिली आहे. निवडून येत नसते बघा. येतच नसते मला माहित आहे. त्याचं काय ना नाना बाईनं घराच्या बाहेर पाऊल टाकलं का नाही तिच्या पुढे ही या विचाराची झालर उभीच असती. तिला तुम्ही देशच बघू देत नाही तर ती चालवायला तरी कशी शिकन? नाही तुलाच मतदान आहे आमचं हाय का नाही रे? नाना आताच म्हणत होतं की तुम्हालाच मतदान देणार आहे. नक्की द्या. मला गाव बदलावता नाही आला ना तरी तुमचा हे विचार नक्की बदलवेल. ना हापसा आमचा एकदाच हागवा. तुमच्या घरात पाणीच पाणी. काय रे ही असली? तुम्ही म्हणता तसं तर आजकाल कोणत्या बी थराला गेले तर अशीच असते ती. काही बी हलवा लावतात.
आता आपल्याला हापसा हलवायला लावली ती. चल ये तुम्ही. चला आता आपला हापशाचा प्रचार झालाय. आता थांबायचा ना बघ सरजा, जोरात प्रचार करायचा. मग काय थांबा मॅडम का थांबल्यात? काय आलं? संविधानानं मन मोकळं बोलायचा अधिकार दिला, पण संविधानाला उराशी बाळगून संवेदनशीलतेनं मनातल्या ऐकणाऱ्या पिढीची या समाजाला गरज आहे, आणि ती आणण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार.